बाय जरा खा ना. राधिका तू राधिका राधिका तू कशाला आली आहेस इथे? अरे सुनबाई ये 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 ना ग घरात आपलंच घर आहे ये चल बाहेर काऊन थांबून राहिली तू चल नाही आई, मी इथेच बरी आहे. काही काम होतं का? नाही बाबा, ही रसीद मला बाहेर सापडली. मला वाटलं का तुमचीच असेल. तुमची आहे का? कायची रिसीट? ही लेले घरगुती उपहारगृह. एक साबुदाणा खिचडी, 10 पोळ्या, वरण, भात, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, आमटी, पापड. तुमची आहे काही रिसीट? अरे रसीद कोणाची आहे? रिसिट? कोणाची रिसिट? मला नाही माहिती. सुनबाई हे लेले उपहारगृह कुठे आहे? अहो आपल्या बिल्डिंगच्या इथेच आहे ना. चांगलं गरमागरम खायला मिळते म्हणे तिथे. तरीच म्हणलं या नक्कीनं स्वयंपाक केला कसा? हिने स्वयंपाक नाही बनवला, आपल्याला बनवलं. बाप्पा मला म्हणाले मला सगळं घरचं जेवण बनवता येते. मी घरी बाहेरून आणलं तो तुला काही थट्टा वाटली का? हा मगाशी ते बोलली होती ना बाहेरचं नाही चालणार म्हणून. अगं आई असं काही नाहीये. हे ए, तुला माहित आहे ना मला बाहेरचं जेवण जमत नाही म्हणून. तरी देखील तू माझ्यासोबत विश्वासघात केलास. हा खोटं बोललास तू. तुझा बाप आहे रे मी, चांगलं ओळखतो तुला. आणि या पोटीचा पक्ष घेऊ नको. अरे जी पोटी तुझ्या आई बापाला एक वेळचं जेवण खाऊ घालू शकत नाही, काय संसार करणार आहे तुझा? अरे याला काय अर्थ आहे? काय भुसटलेले विचार आहेत तुमचे. अच्छा म्हणजे एखाद्या बाईला स्वयंपाक येत नसेल तर तिला घर सांभाळता येत नाही का? तेवढंच क्वालिफिकेशन पकडायचं का तिचं? बर 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 मला सांग घर चालवण्यासाठी जे जे काही गुण लागतात त्यातले कुठले गुण या बाईकडे आहेत सांग बर. सांग सांग अहो सांग सांग सांग. अबे बोल ना, सांग ना. आहेत बाबा. अरे बोल. तुमचं मी माझ्या पोटा पाण्याचं बघतो. सुनबाई आ बाबा. खिचडी कर माझ्यासाठी साबुदाण्याची. अगं भूक लागली आहे. हो ना बाबा, करूनच ठेवलंय. चला याला म्हणतात सुनबाई नंबर 1. चला चला सुनबाई तू चला आलो. अगं ते बाजूला माफ करा. चल आई काय आता? चला आपण तरी जेवून घेऊ. मला नाही जेवायचं आहे असलं. अगं शनाया यार त्या राधिकाचा काय प्रॉब्लेम आहे यार? सगळं नीट मॅनेज केलं होतं आपण. तुझ्या आईने ते तारीफ करायलाही सुरुवात केली होती आणि मध्येच ही टपकली. हो तुला काय करावं काही कळत नाही मला. शनाया काम डाऊन दे. तू तर काही बोलूच नकोस. तू काहीच बोलत नाहीस तिला कधी. वा सुभेदार साहेब, एकदम बरोबर युक्ती शोधल्यात तुम्ही. काय करता नानासाहेब, आमच्या पोट्ट्याच्या डोक्याला गंज चढलाय ना. वेळीच तेल घातलं नाही तर गंज आणखी वाढेल. अहो तो की नाही त्या मुलीवर प्रेम बिम काही करत नाही. अहो फक्त आकर्षण आहे. प्रेम आणि आकर्षण यामधला फरक नाही समजून राहिला त्याला. याच्यामध्येच गल्लत करून राहिला पोट्टा. एकदम बरोबर आहे तुमचं. बाबा तुम्ही ती फ्लाईट वगैरे कॅन्सल करून टाका ना. अजून राहा की 2 दिवस.
अगं कसं शक्य आहे पोरी? तुला तर माहित आहे ना तिकडे माणसं काम करत नाही, उभा आहे सगळे. आता मागच्या वेळी 1 दिवसासाठी आलो, राहिलो ना 4 दिवस. मग तसेच आता यावेळी अजून 2 दिवस राहा. हो खरंच राहा ना. हो हे घर पण तुमचंच आहे. खरं सांगू, आग्रह करू नका. त्या सुनबाईचा जीव सगळ्यातच गुंतला असतो. आम्हाला समजत नाही अशातला भाग नाही, सगळं समजतं. पण एक सांगू सुनबाई, धीर सोडू नको पुढे. तू बघ, एक ना एक दिवस गुरुनाथाला तुझ्याकडे यावंच लागेल. हो येणारच, म्हणजे काय पर्यायच नाही त्याला दुसरा. हा. उद्या कधीची फ्लाईट आहे? सकाळी 6:55. पण हिला ठेवतो नाही तर हे आहे. मी आहे ते काही दिवस. त्या पोट्टीला सोडणार नाहीये मी. तिला बाहेर काढल्याशिवाय जाणार नाही. मी काय म्हणतो, चांगला इंगा दाखव तिला. 1.5 शाणीला गॅरी गॅरी करत फिरत राहते, तोंडाला पावडर फासते, कटकट कटकट चालू असते तिची नेहमी. ए सुनबाई, हिम्मत नाही हारायची. हेच तर खरी तुझी परीक्षा आहे. त्या शनायाला असं पाणी पाज नागपूरचं असा इंगा दाखव की परत कधी कुणाच्या संसारात तिने लुडबुड करायची हिंमत करायला नको. सुभेदार साहेब, या पोरीला मी 1000 वेळा सांगितलेलं आहे, रडायचं नाही. तो पोरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं बापाला बघितलं ना, त्याला किती त्रास होतो तुम्हाला तर कल्पना आहे. नानासाहेब, खरं सांगू, पोटच्या पोरीसारखं करता हो आमच्या सुनबाईचं तुम्ही. तुमच्यासारखे सख्खे शेजारी भेटलेत म्हणून तर माझी सुनबाई इथे राहू शकते. फरक करताय हो तुम्ही आम्हाला असं बोलून. राधिकानं जे काही केलंय ना आमच्यासाठी ते आम्हाला शब्दात नाही सांगताय. आणि हा मला काय तुम्ही लेचा पेचा समजू नका. तुम्ही बघा फक्त, तिला तिच्या घरात प्रवेश करून दिल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही आता. हा, मग कोणी इकडच्या गोष्टी तिकडे केल्या तरी फरक नाही पडत मला. नानाजी, नानीजी, मी ते रेवतीकडे जाऊन येते. लोणची पापड घरोघरी जाऊन वाटायचं ना, मला तर टेन्शन येऊन राहिलं त्याचं. टेन्शन काऊन घेते? टेन्शन नाही घ्यायचं. तू आता नवीन व्यवसायाला सुरुवात करते ना. माझं ऐक सुनबाई, कोणताही व्यवसाय करत असताना नो लॉस नो प्रॉफिट वरच करावा लागतो, तेव्हाच प्रगती होते माणसाची. एक काम कर तू, आता हे ते लोणच्याचे लहान लहान सॅम्पलचे पॅकेट कर आणि ते लोकांना वाट. लोक टेस्ट करतील, त्याला चाखतील, मग तुला ऑर्डर देतील. तेव्हा कुठं धंद्यात भरभराट होईल. काय नानासाहेब? वा, एकदम मस्त आयडिया आहे. चला लागा कामाला. बाबा, हा, मी माझ्या व्यवसायाला सुरुवात करून राहिले. आशीर्वाद द्या. अरे आशीर्वाद आहे पुढे. खूप मोठी हो, यशस्वी भाऊ.